मी इंद्रदेवांना बोलवणे पाठवले खरे, पण त्यांना नेमकं काय सांगावं हे कळत नाही. पण त्यांना हे तर विचारणं भाग आहे की मला औपचारिक आमंत्रण का नाही दिले. त्यांनी आमंत्रण दिले तर मी आमंत्रण स्वीकारायचे की नाही हा खरा प्रश्न आहे. आपण आपल्या कन्येला विवाहानंतर पहिल्यांदा घरी आमंत्रित करतो आहोत. तिच्याबरोबर श्री खंडेरायांचेही आदरातिथ्य करता यावे म्हणून आपण त्यांनाही आमंत्रित करतो आहोत. यात चुकीचे काय आहे? पण तुम्हाला देखील हे ठाऊक आहे की म्हाळसा देवींना हे आवडणार नाही. श्री खंडेरायांचा आपल्या कन्येशी विवाह झाला आहे आणि हेच सत्य आहे. मग आता म्हाळसा देवींना त्याचा राग आला तरी आपण केवळ आपलं कर्तव्य पार पाडतो आहोत. पण आपण केवळ बानूला आणि श्री खंडेरायांना आमंत्रण दिले आहे असे कळल्यावर त्यांचा अपमान झाला आहे असे त्यांना वाटत असेल तर? मग देवी, आपण श्री खंडेरायांबरोबर श्री म्हाळसा देवीलाही स्वर्गलोकी येण्याचे आमंत्रण दिले तर? हे काय बोलत आहात तुम्ही? म्हाळसा देवी हे कसे मान्य करतील? आता या क्षणी याशिवाय दुसरा कोणताही मार्ग मला तरी दिसत नाही. देवी, आता अधिक वेळ घालवणे योग्य नव्हे. मी त्यांना भेटून येतो. मलाही त्यांना भेटणे आवश्यकच वाटते. तुम्हाला देखील त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे का? अगदीच असे काही नाही. पण देवी, आपण जेजुरीत आल्यापासून त्यांची भेट घेतली नाही. आपण जरी बानूचे माता पिता असलो तरी असे वागणे उचित नव्हे. त्यामुळेच मला त्यांना भेटणे आवश्यक वाटते. आपण जर त्यांना आमंत्रण देणारच असाल तर मी आपल्या बरोबर राहणे योग्य राहील. नाही, नको. असे का? देवी, आपण येथे आहात हे माहिती असूनही त्यांनी केवळ मला भेटीसाठी बोलवले. कदाचित त्यांना केवळ माझ्याशी महत्वाचे काही बोलायचे असेल. अहो पण देवी, आपण येथेच प्रतीक्षा करा. मी त्यांची भेट घेऊन येतो. प्रणाम देवी. देवी, आपण मला बोलावलंत म्हणून मी आलोय. आपण भेटणं मला खूप महत्त्वाचं वाटलं म्हणून मी तुम्हाला बोलवलं. काय सांगायचंय? सांगेन. घाई कसली आहे? बानूच्या विवाहानंतर आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत. देवी, श्री खंडेराय आणि बानू यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला हे आपल्याला कळले असेल. अत्यंत भव्य असा सोहळा होता. माणसांचा महासागर लोटला होता. नळदुर्गेला अप्रतिम सजावट केली होती आणि श्री खंडे. तुमचा खूप अपमान झाला असं कळलं मला देवेंद्र. कोण तुम्ही? बानू, तुम्हाला काय विचारायचं माझ्या लग्नाचं? तुमचा माझा काय संबंध? न्यायशास्त्राप्रमाणे तुमचे इंद्रपद काढून घेण्यात येईल. देवेंद्रांचे सगळे अधिकार काढून घेण्यात येतील. अपमान तर झालाच,
पण देवी, तोही आपल्यामुळे. का? मी काय केलं? आपल्या सांगण्यावरूनच मी श्री खंडेराय आणि बानू यांच्या विवाहामध्ये विघ्न आणण्यासाठी गेलो होतो. त्यात तुमचाही स्वार्थ होताच की. ज्या कन्येचा वध करण्याची तुम्ही आज्ञा दिली ती जिवंत राहते, मोठी होते, तुमच्या समोर विवाह करते, तुमच्या अनुमतीशिवाय. आणि तुम्ही काहीही करू शकला नाही देवेंद्र. समयौचित्य, त्याला समयौचित्य म्हणतात देवी. त्यावेळी मला माझे इंद्रपद महत्वाचे वाटले. बानूच्या विवाहाला अनुमती न देण्याचा हट्ट मी धरून बसलो असतो तर मला माझे इंद्रपद आणि स्वर्गलोकीचे सगळे वैभव गमवावे लागले असते देवी. तुमच्या पराभवामुळे मी माझ्या पतीला हरवून बसले, त्याचं काय? हे तिच्यामुळे झालं जी तुमची कन्या आहे. त्याचे दायित्व माझे नव्हे देवी. पण तुम्ही ते घेतले आहे. तुमच्या दृष्टीने तुमच्या शब्दाला, वचनाला काहीही मूल्य नाही का? देवी, प्रत्यक्ष श्री महादेवांची इच्छा असताना, त्यांनी वचन दिलेले असताना माझ्या वचनाचे मूल्य ते काय देवी? कसले वचन? देवी, आपण मला इथे पाचारण का केलेत हे आपण अद्याप सांगितलेले नाही. स्वर्गात आमंत्रणाची कल्पना कोणाची? शची. ही कल्पना शची देवींची. कन्येसाठी जीव तुटतो तिचा. मी तरी काय करणार? कन्येच्या प्रेमापोटी आंधळी झाली आहे ती. हो, पण माझ्या दुःखावर मीठ लावून जाऊ नका. मी ते होऊ देणार नाही. पण तसं झालं तर देवी, शचीकडून आणि माझ्याकडून एक गोष्ट राहूनच गेली होती. खरं तर आम्ही प्रत्यक्ष येऊन आपल्याला स्वर्गलोकी येण्याचे आमंत्रण देणार होतो. पण आता मी आपल्याला विनंती करतो की आपण स्वर्गलोकी यावे आणि आमचे आदरातिथ्य स्वीकारावे. म्हणजे मी देव आणि त्या बानू सोबत यायचं? अर्थात. म्हणजे आपल्याला ते आवडणार नाही का देवी? मी स्वतःचा अपमान करून घ्यायला स्वर्गात येणार नाही देवेंद्र. असं आहे की मी स्वतः श्री खंडेरायांना आणि शचीने बानूला आमंत्रण दिलेले आहे. ते आता माघारी घेणे शक्य नाही. तेव्हा निर्णय सर्वस्वी आपल्या हाती आहे. म्हाळसा, तुम्ही तुमच्या कक्षाच्या बाहेर पडलाच नाहीत. असं अंतःपुरात स्वतःला एकटं ठेवून प्रश्न कसा सुटेल? काय करणार? प्रत्येक निर्णायक वेळी मलाच स्वतःला स्वतःसाठी झगडावं लागतं. स्वतःला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं मिळवावी लागतात. मग काय निर्णय घेतला आहे तुम्ही? मी अजून ठरवलं नाही. म्हणजे निर्णयाच्या जवळ मी पोचले आहे खरी, पण यावेळी मला चुकीचा निर्णय घ्यायचा नाहीये. चोहोबाजूंनी विचार करूनच काय तो निर्णय घेणार आहे मी. मी काही सुचवू का? हो, का नाही? तुम्हालाही स्वर्गात येण्याचं औपचारिक आमंत्रण मिळालं आहे. अशा वेळी त्याचा अवहेर करणं योग्य दिसणार नाही. आणि श्री खंडेराय आणि बानू अल्पकाळासाठी का होईना स्वर्गलोकात जाणार आहेत. त्यावेळी तुम्ही इथे एकट्याच असाल. तुम्ही जर हे आमंत्रण स्वीकारलं तर सगळेच प्रश्न सुटतील.
ज्या बानूला इथे राहण्यासाठी मी गडाची एक पायरीही चढू दिली नाही, जिला सिंहासनापर्यंत मी पोहोचू दिलं नाही, तिच्या बरोबर मी जावं हे एवढं सोपं नाही लक्ष्मीदेवी. परंतु ह्या अल्पकाळात इथे जेजुरी गडावर एकटं राहून तुम्ही काय कराल? का? तुम्ही आहात ना माझ्यासोबत. या गडावरचे माणसं आहेत, सारी प्रजा आहे. मी एकटे कुठे आहे? संसार जरी नसला तरी सिंहासनाचं दायित्व आहेच. तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमचा स्वतःचा असेल, परंतु त्यामुळे श्री खंडेराय आणि तुमच्यामध्ये कोणताही तणाव येऊ नये म्हणजे झालं. तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल. येते मी. लक्ष्मीदेवी, तुम्ही आलात, माझ्याशी बोललात, बरं वाटलं मला. येते. काय म्हणाल्या म्हाळसा देवी? काय विशेष नाही देवी. मी श्री म्हाळसा देवीनं देखील श्री खंडेरायांच्या सोबत स्वर्गलोकी येण्याचे औपचारिक आमंत्रण देऊन आलोय. त्यावर त्या काय म्हणाल्या? देवी, आपला निर्णय त्या इतक्या त्वरित सांगणार नाहीत. आपण श्री खंडेरायांसमवेत बानूलाही आमंत्रित केलंय हे विसरता आहात तुम्ही. ते मी तिला सांगितलं म्हणून तिला कळलं. तुम्ही तर तिला भेटायला सुद्धा गेला नाहीत. कारण मला आधी श्री खंडेरायांना भेटणे महत्वाचे वाटले. मला अजूनही असं वाटतं की तुम्ही बानूचा कन्या म्हणून स्वीकार केलेला नाही. नाहीतर कितीही काहीही झालं असतं तरी तुम्ही तिला भेटला असतातच. तिच्या विवाहात तुमच्या झालेल्या अपमानामुळे तुम्ही तिचा स्वीकार केला नाही असं तर नाही ना? देवी, माझ्या मनात तिच्याविषयी पित्याचं प्रेम नसतं तर मी इथवर का आलो असतो. तिचे विवाहोत्तर आयुष्य अत्यंत सुखाचे जावं असंच मलाही वाटतं. तुम्ही देखील हे जाणता की केवळ माझ्या हट्टाखातर तुम्ही इथे आमंत्रण द्यायला तयार झाला आहात, पण तुम्ही स्वतःहून कधीच प्रयत्न केला नाहीत. मला एक सांगाल? काय? जेजुरीत येण्यामागे तुमचा दुसरा काही हेतू तर नाही ना? देवी, तुमच्या मनात अशी कोणतीही शंका असेल तर ती काढून टाका. माझ्या मनात बानूविषयी कोणताही आकस नाही. तो असता तर इथे न येण्याचा पर्यायही होताच मला. मी इथे केवळ आणि केवळ आपल्या कन्येला आणि श्री खंडेरायांना आमंत्रित करायचं या हेतून आलोय. तसं असेल तर चांगलंच आहे, पण माझं मन अजूनही साशंक का आहे हेच मला कळत नाही. आणि म्हाळसा देवी आता काय निर्णय देतील तेही महत्वाचं आहे. माझ्या कन्येचा भाग्यविधाता होण्याची आणखी एक संधी मला मिळाली आहे आणि आता मला ते सिद्ध करायचंच आहे. अहो देवी, मी तुम्हाला कक्षात सगळीकडे शोधलं, तुम्ही कुठेच दिसला नाहीत. कुठे गेला होतात? मी म्हाळसा देवींना भेटायला गेले होते. काही समस्या? समस्या आहे की नाही हे त्यांच्या निर्णयावरच अवलंबून आहे. श्री खंडेराय आणि बानू इंद्रदेवांकडे जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. इंद्रदेवांनी म्हाळसा देवींना देखील स्वर्गलोकात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता म्हाळसा देवी काय निर्णय घेतात त्यावर सारं काही अवलंबून आहे.
त्यांचा निर्णय जाणून घेण्यासाठी तर तुम्ही त्यांना भेटला नव्हतात ना? नाही. इंद्रदेवांनी दिलेलं आमंत्रण त्यांनी स्वीकारावं असं मी त्यांना सुचवलं. देवी, अहो मला ठाऊक आहे की त्यांना हे मान्य होणार नाही, परंतु मला जे योग्य वाटलं ते मी त्यांच्याशी बोलले. अर्थातच त्यांना देखील हे पटलेलं नाही हे मला जाणवलं. स्वाभाविक आहे. हा त्यांना त्यांचा अवमान वाटत असणार. ह्या सगळ्यात इंद्रदेव जणू धर्मसंकटात सापडले आहेत. आणि हे सारं ठाऊक असताना देखील ते इथे आले, याचा अर्थ इंद्रदेवांच्या मनात काहीतरी चालू असणार हे नक्की. प्रधानजी, तुम्ही पायथ्यावरून गडावर येता आहात असं कळलं, म्हणून भेटायला आलो. ब्राह्ममुहूर्त जवळ आला आहे म्हणून आलो. मला वाटलं प्रधानजी, मी बानूच्या वाड्यावर नाही थांबलो, कारण वेळ निर्णायक आहे. स्वर्गात जाण्याचं जे आमंत्रण आहे त्याबद्दल बाणाईचं काय म्हणणं आहे? तिची स्वर्गलोकात जाण्याची इच्छा आहे आणि मला तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. मी समजलो नाही. मी तिला तसे वचन दिले आहे. तिची स्वर्गलोकात जाण्याची इच्छा आहे आणि मला तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. मी तिला तसे वचन दिले आहे. म्हणजे तुम्ही आणि बाणाई स्वर्गलोकी जाणार हे नक्की? होय. मग मला तुम्हाला एक वार्ता सांगायची आहे. कशाविषयी? अर्थातच आमंत्रणाविषयी. सांगा. देवेंद्रांनी श्री म्हाळसा देवींना देखील स्वर्गात येण्याचे आमंत्रण दिले आहे. काय झालं देवा? आपण काही बोलत का नाही? प्रधानजी, विचार करतोय की हे असं कसं घडलं असावं. श्री म्हाळसा देवींनी काय निर्णय घेतला असेल हे मला अजून ठाऊक नाही. तुम्ही विचारायला हवं होतं. श्री म्हाळसा देवींना आपणच विचारावं. इंद्रदेवांनाच विचारायला हवं की म्हाळसेने काय निर्णय घेतला आहे ते. मला नाही वाटत की श्री म्हाळसा देवींनी त्वरित निर्णय सांगितला असेल. खरं आहे. मला तर वाटतं म्हाळसेनेच इंद्रदेवांना आमंत्रण देण्यासाठी भाग पाडलं असावं. मग आपण काय ठरवलं आहे देवा? प्रधानजी, मी आणि बानू तर स्वर्गलोकी जाणार आहोत. म्हाळसा बरोबर आली तर तिला सोबत घेऊन जाऊ, अन्यथा आम्ही दोघे जाणार आहोत. श्री म्हाळसा देवी जर स्वर्गात यायला तयार झाल्या तर तुमच्यावर फार मोठे दायित्व आहे देवा. प्रधानजी, माझ्यावर कसले दायित्व? आदरातिथ्य तर इंद्रदेव आणि शचीदेवी करणार आहेत. असं काय करताय? प्रधानजी, तुम्ही काय म्हणता आहात ते मला नाही कळलं. तुमच्या बरोबर श्री म्हाळसा देवी आणि बाणाई एकत्र असणार आहेत, तेव्हा प्रधानजी, आतापर्यंत हे दायित्व पार पाडलं, पुढेही होईल. पण एका गोष्टीची मात्र उणीव निश्चित भासेल. तुम्ही सांगा देवा, काय उणीव आहे? त्याची मी व्यवस्था करतो. नाही, तुम्हाला ती व्यवस्था नाही करता येणार. असं कसं होईल देवा? तुम्ही काय म्हणता आहात मला नाही कळलं. प्रधानजी, मला म्हणायचं आहे की जर काही गंभीर समस्या उद्भवली तर मला तुमची उणीव मात्र निश्चित भासेल. देवा, आपण केवळ स्मरण करावे, मी उपस्थित होईन. नाही, तुम्ही लक्ष्मी देवींना वेळ द्यावा. परंतु देवा, तुम्ही परत आल्यावर आख्यान सुरू करायचे आहे. आणि जर असं झालं की स्वर्गलोकातच दोघींपैकी कोणाला तरी त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण झाले तर